आज काय स्पेशल? हाय, ब्रेक नंतर रामबंधू आज काय स्पेशल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्पेशल स्वागत. आता आपण बघतोय मुग्धाची फेवरेट रेसिपी आणि मुग्धाबरोबर तिची ताई सुद्धा आपल्या बरोबर आहे, मृदुल. हाय मृदुल. हाय. मला वाटतं तुम्ही दोघी आज रेसिपी दाखवणार आहात ना? हो. सगळ्यात पहिली रेसिपी कुठली आपली? उपासाचं डांगर. मला सांगशील साहित्य काय आहे? उकडलेला बटाटा, साबुदाण्याचं पीठ, तिखट, चिंचेचा कोळ, तूप आणि मीठ. ठीक आहे, मग करूया सुरुवात. हो. काय करायचं? बटाटा घ्यायचा, त्यात मीठ चमचा देऊ. बटाटा किती घेतले आपण? दोन बटाटे. दोन बटाटे. कसं वाटतंय किचन मध्ये काम करताना? मुग्धा, घरी ताई करते की नाही असं किचन मध्ये काम? हो करते, म्हणजे फार नाही करत पण थोडी थोडी करते. मदत करते आईला. हो. आता तिखट. हा, बस. हा. हो. मग आता चिंचेचा कोळ. म्हणजे मस्त आंबट गोड अशी चव येणार आहे. आणि आता साबुदाण्याचं पीठ घालायचं यात. ते किती? दोन चमचे. बर. आपण उपासाचा पदार्थ करतोय, तुम्ही दोघी कधी उपास वगैरे करता की नाही? उपास करत नाही, पण उपासाचे पदार्थ खायला खूपच आवडतात. कारण उपास आई बाबा करतात, त्यामुळे घरी उपासाचे पदार्थ होतात. पण म्हणजे आमचं जेवण झालं की मग आम्ही उपासाचे पदार्थ खातो. बरं, डबल जेवता का त्या दिवशी? उपासाच्या दिवशी. आता हे घट्ट मळून घ्यायचंय आपल्याला. हो. आता त्यात थोडं तूप घालायचं. बर. किती चमचे? अर्धा चमचा. बस. आई बाबा घरी नसताना दोघी जणी काही करता की नाही किचन मध्ये उद्योग? उपक्रम नाही केलाय अजून. नाही केलाय एवढा. केलं तरी एखादा सोप्पा पटकन खाता येईल. आता हे आपलं मळून झालंय, आता याचे गोळे करूया. ठीक आहे. आणि नुसतेच खायचे की कशा बरोबर खायचे? नाही, नुसतं पण छान लागतात. डब्यामध्ये खाऊ मुग्धा? अलिबागचा कुठला पदार्थ फेमस आहे? अलिबागला असं म्हणजे सोलकढी खूप फेमस आहे आणि तिथली पोपटी, म्हणजे पोपटी असते ती खूप फेमस आहे तिथली. पोपटी काय असतं? पोपटी म्हणजे वालाच्या शेंगा असतात, त्या मडक्यामध्ये ठेवून त्याच्यात बटाटे, कांदे वगैरे असं भरपूर काय घालायचं आणि शेकोटी लावतो तसं ते मडके, म्हणजे मडक्यांमध्ये ते सगळं मिक्स करायचं आणि शेकोटी लावतो तसं लावायचं आणि गरम गरम खायचं. आपलं उपासाचं डांगर तयार आहे. थँक्यू. मृदुलने आपल्याला उपासाचं डांगर दाखवलं. आता वेळ आहे मुग्धाची. बघूया शेफ मुग्धा कुठचा पदार्थ दाखवतीये. मी अलिबागची फेमस सोलकढी ती दाखवते. मला सांगशील साहित्य? हो. हे नारळाचं दूध आहे आणि हे नारळाचं दूध काढताना त्याच्यात लसणीच्या पाकळ्या मिक्सर मधनं काढून घेतल्या. बरं. 2-3 पाकळ्या. नारळाचं दूध, कोकमाचा आगळ, मिरची, साखर, मीठ आणि कोथिंबीर. ठीक आहे, स्टार्ट. ओके. चालेल. काय करूया? बाउल दे. त्याच्यात नारळाचं दूध घ्यायचं. गाणं म्हणणं जास्त सोपं आहे ना? हो, खरंच. आणि आता त्याच्यात कोकमाचा आगळ टाकायचं. 2 चमचे.
मस्त रंग आहे ना त्याचा ना? आणि मग आता साखर टाकायची. हं. किती टाकायची? पाव चमचा. बस. बस बस. साखर झाल्यावर आता मीठ. तेवढंच. तुझ्या वाढदिवसाला वगैरे कधी काही खास डिमांड असतात की नाही तुझ्या आईकडे? हो. काय आवडतं? मला आईने केलेली पाकातली पुरी खूप आवडते. हा? हो. मिरची टाक. कोथिंबीर टाक. झालं आपली सोलकढी रेडी. 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 मुग्धा आणि मृदुलच्या बहिणी बहिणीच्या नात्यातल्या अजून काही गमती जमती लवकरच उलगडतील, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा रामबंधू आज काय स्पेशल. आम्हा लहान मुलांचं कुणी ऐकेल का? आम्हा लहान मुलांचं कुणी ऐकेल का? भार अभ्यासाचा थोडा कमी होईल का? आम्हा लहान मुलांचं कुणी ऐकेल का? आज काय स्पेशल.